नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषदेचे निकाल हे हळूहळू लागत आहेत। निवड याद्या, प्रतीक्षा याद्या या जाहीर होत आहेत। दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी नोटीस तुम्हाला वेबसाईटवरती दिसेल। जिल्हा परिषदेच्या सर्व जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती नाही, तर ज्या जिल्हा परिषदेने आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे, तर त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बद्दलची नोटीस दिसेल। त्याबद्दलही सर्व इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत। तसेच तुमचे जे काही पेपर बाकी आहेत, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक असेल, त्यानंतर आरोग्य सेविका असेल, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष असेल, त्यानंतर मुख्य सेविका पर्यवेक्षिका, तर ते पेपर तुमचे कधी होऊ शकतात, त्याबद्दल काय अपडेट आहेत, काय निर्णय आहेत, त्या सर्व काही गोष्टींची इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। तुम्ही जर अजून आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल, तर मित्रांनो अगोदर आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा। तर सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर कुठल्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल, ग्रामसेवक असेल, तलाठी भरती असेल, त्यानंतर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तर याची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्ही सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। अत्यंत कमी फीजमध्ये आपण या ठिकाणी कोर्सेस अवेलेबल करून दिलेले आहेत। नोट्स, टेस्ट सिरीज तुम्हाला त्या ठिकाणी भेटेल। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। तसेच सर्वांनी आपल्या ए क्लास एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। यावरती तुम्हाला सर्व भरतीबद्दलची इन्फॉर्मेशन भेटत जाईल। तर सर्वांनी ए क्लास एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करून घ्या। याची पण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत। तर मित्रांनो बघा, तर हळूहळू आता निकाल ह्या ठिकाणी लागत आहेत। आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर विस्तार अधिकारी कृषी, वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदांचे बघा जिल्हा परिषद जळगाव यांचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत। तसंच त्यानंतर लगेच मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी नोटीस आलेली आहे। बघा या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी प्रति म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी जाहीर झालेली आहेत, प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहेत, तर त्यांना त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता येणार आहेत। ओके, तर तुम्ही या ठिकाणी जाऊन चेक करू शकता तुमचं नाव ह्या निवड यादीमध्ये आहेत की नाही। ओके, तर बघा आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 कागदपत्रे पडताळणी करिता, म्हणजे 14 तारखेला या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी आहे जिल्हा परिषद जळगावसाठी। ओके, ह्या 3 पदांचे निकाल लागलेले आहेत। प्रतीक्षा यादी आणि निवड यादी त्यांचीच फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे। संदर्भ या कार्यालयाकडून दिनांक 2/2/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 बाबत जिल्हा निवड समितीची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षाधीन यादी। ओके, तर 14 तारखेला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद जळगाव या ठिकाणी। जिल्हा परिषद जळगावमध्ये जे काही पदांचे निकाल लागलेले आहेत त्या पदांचं। ओके, तर हे वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात। आणि जे विद्यार्थी ह्या दिवशी हजर राहणार नाही, बघा 14/2/2023 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्रे पडताळणी करिता गैरहजर गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही। ओके, त्यामुळे डेट चुकून द्यायची नाही ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं। बघा आता निकालही लवकर लागत आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही लवकर येत आहेत। तर का लवकर येत आहेत की आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जॉईनिंग देता येणार नाही, तर त्यामुळे तुमचा जो निकाल आहे तर तो निकालही लवकर लावण्यात येत आहेत। आणि दुसरी गोष्ट, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनही लवकर करण्यात येत आहेत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंगची डेट देण्यात येईल। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ह्या पदांचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत। ओके मित्रांनो, आता राहिलेले जे काही पद आहेत मुख्यतः म्हणजे ग्रामसेवक याचे पेपर कधी होणार आहेत। ओके, त्यानंतर आरोग्य परिचारिका असेल, त्यानंतर आरोग्य सेवक पुरुष असेल, त्यानंतर आरोग्य सेविका पर्यवेक्षिका, तर यांचे जे पेपर आहेत तर ते पेपर यांचे कधी होऊ शकतात। आता बघा, पेसा क्षेत्रामध्ये जवळजवळ आपले महाराष्ट्रातील 13 जिल्हे येतात। आता पेसा क्षेत्रातील 13 जिल्हे कोणते येतात? अहमदनगर, पुणे, ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार असेल, नाशिक असेल, त्यानंतर जळगाव असेल, अमरावती असेल, यवतमाळ असेल, नांदेड असेल, चंद्रपूर असेल आणि गडचिरोली, हे जवळजवळ 13 जिल्हे आपले पेसा क्षेत्रात येतात। आता बघा, तलाठी भरती ही झाली होती, आपली तलाठी भरती ही सगळ्या जिल्ह्यांची झालेली होती, पण पेसा क्षेत्रातील
जे काही निकाल आहेत तर ते अजूनही पेंडिंग आहेत. म्हणजे पेसा क्षेत्रातील निवड याद्या आणि प्रतीक्षा यादी ह्या ठिकाणी अजूनही पेंडिंग आहेत. ओके, तर त्याचा जो निकाल आहे तर तो निकाल आता बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तुम्ही जर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ह्या वेबसाईटवरती गेले तर तुम्हाला या ठिकाणी दिसेल 13/2/2024, 13/2/2024 नंतरच काहीतरी निर्णय त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या ठिकाणी तलाठी भरतीचा निकाल लागू शकतो. आणि मित्रांनो, तुमचे जे ग्रामसेवक आहेत आणि इतर जे काही पेपर बाकी आहेत तर ते पेपर 13/2/2024 नंतर तुमचे होऊ शकतात. म्हणजे 13 फेब्रुवारी नंतर जो काही निर्णय लागेल तर त्या निर्णयानंतर तुमचे त्या ठिकाणी पेपर हे होऊ शकतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये अजून काही पॉसिबिलिटी आहेत. तुमचे पेपर हे त्या ठिकाणी कंडक्ट ते करू शकतात पेसा क्षेत्र नसलेल्या जिल्ह्यांची. ओके, आता कृषी सेवकचे जे काही पेपर झालेले आहेत तर ते पेसा क्षेत्र नसलेल्या जिल्ह्यांचेच पेपर त्या ठिकाणी कंडक्ट केलेले आहेत. आता तुमचे ग्रामसेवक असेल आणि इतर जे काही पदं होते, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आहे, तुमचे जे पेपर आहेत तर ते पेपर होऊ शकतात. समजा हे 13 जिल्हे जर सोडले तर बाकीचे जे काही जिल्हे आहेत तर त्यांचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. दुसरी गोष्ट, सर्वांचे पेपर होऊ शकतात तलाठी भरतीसारखे. आणि त्यानंतर तुमचा जो निकाल आहे ह्या 13 जिल्ह्यांचा त्या ठिकाणी पेंडिंग राहू शकतो. किंवा आता हा जो काही निकाल लागेल सुप्रीम कोर्टचा, जो काही निर्णय येईल त्याच्यानंतरच तुमचे जे काही उरलेले पद आहेत जिल्हा परिषदेचे त्याचे पेपर त्या ठिकाणी होऊ शकतात. ओके, तर जसं काही अपडेट येईल तर त्याची इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवेलच. त्यासाठी तुम्ही काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचंय, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.